शेतकरी मित्रांनो, जय शिवराय, राम राम. मी देवाभाऊ आपले मान्यशी बागायतदार या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपल्या बागेमध्ये आपण पाहू शकताय ब्रश कटिंगचे काम चालू आहे, गवत कापणीचे काम चालू आहे. तर हे काम करते वेळेस आपल्या बागेमध्ये आपण पाहू शकताय, मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. अशा बघू शकताय, अशा बरगदच्या गवतामध्ये हे आमचे मित्र आहेत सचिन जावीर. तर यांना जो आहे तो आपल्या बागेमध्ये ब्रश कटिंग करते वेळेस बघू शकताय, हा बोनस जातीचा सर्प आहे आणि हा मेलेला आहे. तरीसुद्धा ह्याची व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी भीती वाटते बघा मित्रांनो. तर अशा प्रकारचे जे धोके आहेत, तर शेतकरी मित्रांनो, हे आमचे ब्रश कटिंग करणारे मित्र आहेत. आणि हा जो आपल्याला दाखवतोय हा गोनस सर्प आहे. तर आपल्याला कुठे सापडला हा साप? हा पलीकडच्या लाईनला सापडला होता ब्रश कटिंग करताना. हां, हा आणि म्हणजे बाहेर होता का गर्द गावतात होता? नाही, गर्द गवतात होता, अगदी दाट गवत होतं, हां, त्यात लपलेला होता. अच्छा अच्छा. असं ब्रश कटर मारताना एकदम असं समोर आला हां आणि असं त्यानं एकदम उडी मारल्यावानी केलं. हां हां हा, मग थोडस बाजूला सरकलो, त्याला थोडी लागली होती वादी, हां हां काय ती तुटलंय वादीनं. हां हां हां. हा, मग नंतर दगडानं मारलं त्याला. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. तर मित्रांनो, हे बघा, बागेमध्ये स्वच्छता जी आहे ती का गरजेची आहे. तर अशा प्रकारे बागेची स्वच्छता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आता बघा आपण की स्वच्छ मस्तपैकी बाग स्वच्छ झालेली आहे. आता एक देवाची कृपा म्हणून हे ब्रश कटिंग करणाऱ्या मशनीच्या तिथे आढळला तो. नाहीतर समजा हे जर आपण गवत हाताने काढत असतो किंवा खुरपत असतो बाग, तर किती मोठा अनर्थ झाला असता आपण बघू शकताय. म्हणून हे असे गर्द प्रकारचे जे गवत आहे हे काढून टाकले पाहिजे. आणि बागेमध्ये कोणतेही काम करताना विशेष म्हणजे काही फळे अशी लागतात खाली, तर आता ह्याला पर्याय नाही मित्रांनो. परंतु बागेमध्ये स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि बागेमध्ये कोणतंही काम करताना जर गवत खूप जास्त झालेलं असेल तर पायामध्ये गमबूट घातले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त धोका जो असतो तो सर्पांचाच धोका असतो. तर भविष्यामध्ये जरी समजा कोणाला अशी काही घटना झाली तर ताबडतोब आपलं वैद्यकीय मदत घेतलेली बरी. प्राथमिकोपचार बोंधूबाबा वगैरे किंवा देवरशी यांच्या नादाला न लागता त्वरित आपला उपचार केलेला चांगला. तर व्हिडिओ बनवण्याचा सहज उद्देश असाच आहे की बागेमध्ये व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी किंवा टेहाळणी करण्यासाठी दररोज आपल्याला इकडे यावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं म्हणतात की सरसलामत तो पगडी 50, त्याप्रमाणे आपला जीव सुरक्षित असेल तर सर्व काही आहे. यासाठी हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.